नमस्कार मैत्रिणी, अक्षाड क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण जरासा नवीन पॅटर्न बघणार आहोत। एक चौकोनी पॅच बघणार आहोत आणि त्या पॅचपासून नेहमी सांगते तसं सॅग, पर्स किंवा बॅग, रुमाल तुम्ही तयार करू शकता। ओके, असे पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे, ज्याचा वापर तुम्हाला गणपतीच्यासाठी रुमाल तयार करण्यासाठी होईल। ओके, आणि तोरणाची सुद्धा पॅटर्न आपण बघणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। या पॅटर्नसाठी मी हिरवा, लाल आणि पांढरा धागा घेतलेला आहे। ओके, आणि जरासा वेगळी पद्धत विणायची आपण दाखवणार आहे। थोडा धागा पाठीमागे सोडायचा आहे आणि मग साखळी घ्यायची। ओके, आता इथून आपण काय करणार आहे, हा जो धागा सोडलेला आहे तो सुईला गुंडाळायचा आणि ही एक साखळी, ही दुसरी, असे 11 साखळ्या विणायच्या आहेत। 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि ही जी पुढची साखळी आहे त्यात मुकाखांब घालायचा आहे। एकच मिनिट, ही जी साखळी आहे यात मुकाखांब घालायचा आहे। असे सलग 5 साखळ्या आपण मुकेखांब घालून घेणार आहेत। 2 3 4 आणि 5। ठीक आहे, आता 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या झाल्या। पहिल्या साखळीत मुकाखांब, दुसऱ्या साखळीत, या तिन्ही राऊंडमधनं धागा बाहेर, परत सलग 2 साखळीत आपण नेहमी जे खांब घालतो ते खांब घालायचा, साधा खांब आपला 2। ओके, पुन्हा पुढच्या साखळीत तिन्ही राऊंडमधनं बाहेर मुकाखांब। ओके, आता धागा पलटी मारायचा, एक साखळी घ्यायची आणि या पानाच्या दुसऱ्या बाजूने विणायचं आहे। सेम त्याच पद्धतीने पहिल्या साखळीत मुकाखांब, दुसऱ्या साखळीत तिन्ही राऊंडमधनं धागा बाहेर। आता सलग 2 खांब, 1 आणि 2, परत साधा खांब, एकच मिनिट, तिन्ही राऊंडमधनं बाहेर आणि ते मुकाखांब। ओके, अशा पद्धतीने पान तयार झालेलं आहे। आता काय करायचं आहे, प्रत्येक खांबाच्या मधून हा धागा बाहेर काढायचा, धागा बाहेर, बरोबर मधोमध धागा विणायचा आहे।
बघा हे असं पण तयार झालं. ठीक आहे. आता बरोबर मधोमध एक मुका खांब आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने पान विणून घ्यायचे. 7 साखळ्या आणि ज्या पद्धतीने इथे पान विणून घेतलं आहे तसं विणून घ्यायचं आहे. ते विणून घेऊया. एक हे असा तयार झालेला आहे. आता इथे आपण लाल धागा जॉईन करून घ्यायचा आहे. एक 2 3 पुन्हा तिथेच पुन्हा 1 2 3 उलटी मारायची. बरोबर मधोमध एक खांब दोन साखळ्या पुन्हा तिथेच 2 खांब एक आणि 2. आता पुन्हा 2 साखळ्या आणि पुन्हा तिथेच अजून 2 खांब एक 2. ठीक आहे. पुन्हा 1 2 3 पलटी मारायची. पुढच्या खांबावर खांब पुन्हा 2 साखळीचा जो गॅप आहे तिथे 2 खांब पुन्हा पुढच्या साखळीवर प्रत्येक खांबावर खांब घालायचा आणि जो 2 साखळीचा गॅप आहे तिथे 2 खांब विणायचे आहेत. ओके. काय करायचं आहे 1 2 3 पलटी मारून घ्यायचं आणि त्याच खांबावर अजून 2 खांब विणायचे. 1 2 3 झाले खांब. 3 साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त अजून एक खांब पुढच्या साखळीत 2 खांब पुन्हा 3 साखळ्या 1 2 3 पुढच्या साखळीत तिथे मुका खांब घालायचा. ओके. पुन्हा 1 2 3 सेम तसंच त्याच साखळीत अजून 2 खांब विणायचे. पुढच्या साखळीत 2 खांब पुन्हा 1 2 3 पुढच्या साखळीत मुका खांब पुन्हा 1 2 3 त्याच साखळीत अजून 2 खांब 1 आणि 2 पुढच्या साखळीत 2 खांब पुन्हा 1 2 3 1 2 3 त्याच साखळीत पुन्हा 2 खांब 1 2 पुढच्या साखळीत 2 खांब
2 3. आणि कट करायचं. ओके, अशा पद्धतीने हा एक पॅटर्न तयार झाला. आता हा कट करून घ्यायचा. आता आपण पांढऱ्या कलरमध्ये पॅच तयार करून घेऊया. मॅजिक राऊंड घालायचा आणि सुरुवात करायची. सुरुवातीला 3 साखळ्या, 1 2 3, 3 खांब, 3 साखळ्यांचा 1 खांब, त्या व्यतिरिक्त 2 खांब. ठीक आहे. पुन्हा 2 साखळ्या, पुन्हा 3 खांब. असे 4 पॅच तयार करायचे, 3-3 खांबाचे. 2 साखळ्याचा गॅप आणि 3-3 खांब. पुन्हा 2 साखळ्या, असे अजून 2 पॅच तयार करून घेऊया. इथे काय शेवटी आपल्याला काय करायचं, इथे खांब घालायचं आहे. आपण मुका खांब घालून कायम जोडतो की नाही, तसं न करता इथे आज खांब घालायचं आहे. हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. 1 मिनटं. तिन्ही धाग्यातनं काढायचं. 1 2 3. पुन्हा आहे त्या गॅपमध्ये 2 खांब, पुढच्या खांबावर खांब, पुन्हा पुढच्या खांबावर खांब. हा जो 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे पुन्हा 2 खांब, 1 2, 2 साखळ्या, पुन्हा तिथेच 2 खांब, 1 2, पुन्हा खांबावर खांब, 1 2 आणि 3. ठीक आहे. पुन्हा मधला जो गॅप आहे तिथे 2 खांब, 1 2, 2 साखळ्या, पुन्हा 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये पुन्हा अजून 2 खांब, पुन्हा खांबावर खांब, आणि जो मधला गॅप आहे तिथे 4 खांब बिण्याचे, 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. ठीक आहे. 2 साखळ्या, 2 खांब, खांबावर खांब, पुन्हा इथे 2 खांब, आणि 2 साखळ्या. ओके, असा चौकोन तयार झाला.
हे असंच विणत जायचं आहे. आता पुन्हा 3 साखळ्या खांबावर खांब विणायचे आणि जो मधला गॅप आहे तिथे 4 खांब विणायचे. 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. हे असं विणत जायचं आहे. आणि आता मधल्या पॅचमध्ये 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. ओके, हे असंच आपल्याला चौकोन तयार करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा आहे तेवढा करायचा आहे. आपल्याला हे फूल त्या पॅचवर बसवायचं आहे, त्यामुळे त्या साईजचं राऊंड आपल्याला विणायचे आहेत. असे 7 राऊंड विणून बघणार आहे त्या आकारात बसत आहे का, नाही तर वाढवायची. ओके, मी हे 7 राऊंड करून विणून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता मी हे इथं चिटकवणार आहे. ह्याची साईज वाढवणार आणि ह्याचा एक रुमाल तयार करणार आहे. आता मी ह्या 5 लाईन तयार केल्या आहेत. 1 2 3 4 5 6 लाईन तयार केलेल्या आहेत. असं अजून आपल्याला हवी तेवढी साईज आपण वाढवू शकतो. मी ह्याचा रुमाल ट्राय करणार आहे, कारण की हा कलर आणि हे खूप छान दिसतं आहे. त्यामुळे ह्याचं हवा तेवढी साईज, मला जेवढं साईजमध्ये रुमाल हवा आहे तेवढा मी अशा लाईन वाढवत जाणार आहे. यात आपण कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतो, ह्यात अजून कलर ॲड करू शकतो, कारण की खूप साधा आणि सोपा पॅटर्न आहे. त्यामुळे ह्याच्यात काही कलरच्या लाईन्स जोडल्या तरी चालतील. हा पूर्ण झाल्यानंतर शेवटी बॉर्डरला काय डिझाईन करायची आहे ते आपण बघूया. ठीक आहे, असे हा फक्त मी पॅच तुम्हाला दाखवला. ह्याचा रुमाल कसा तयार करायचा किंवा तयार झाल्यानंतर कसा दिसेल हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगते. ओके, ह्याला आपण चिटकून घेऊया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अक्षया, टीव्हीचा आवाज कमी कर बाळा. एकच मिनटं. ओके, डन. ओके, हे अशा पद्धतीने पॅच तयार झाला. असे पॅच तयार करून तुम्ही तसाही रुमाल तयार करता येतो, किंवा हाच वाढवून बॉर्डरला वेगळी डिझाईन करून किंवा कलर ॲड करून त्याचाही रुमाल तयार करतो. ह्याचं आपल्याला जॅकेटसुद्धा तयार करता येईल, सॅकसुद्धा तयार करता येईल, पर्ससुद्धा तयार करता येईल. ह्या पॅचचा वापर कसा करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे, कारण की खूप छान दिसतं आहे. आणि माझा विचार ह्याचा जॅकेट प्लस रुमाल दोन्ही करायचं आहे. त्यामुळे फक्त पॅटर्न दाखवलेला आहे, त्याचा वापर कसा करायचा हे डिपेंड तुमच्यावर. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.